छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये मोठी चकमक झाली, त्यामध्ये 3 माओवादी ठार झालेत। सुकमा जिल्ह्यात भेजी चिंता गुफाच्या जंगलामध्ये सकाळपासून ही चकमक सुरू होती। आतापर्यंत 3 माओवाद्यांचे मृतदेह हाती लागलेत। शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय। अजूनही दोन्ही बाजूने गोळीबार हा सुरूच आहे। मोठी बातमी आपण बघतोय, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये मोठी चकमक सुरू आहे, त्यामध्ये 3 माओवादी ठार झालेत। सुकमा जिल्ह्यामध्ये भेजी चिंता गुफाच्या जंगलामध्ये सकाळपासून ही चकमक सुरू आहे आणि आतापर्यंत 3 माओवाद्यांचे मृतदेह हाती लागलेत। या संदर्भातला अधिकचा तपशील आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश, सुकमा छत्तीसगडमध्ये नव्हे तर देशातला सगळ्यात जास्त माओवाद्यांचा हालचाली असलेला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक हे मूळचे मराठी किरण चव्हाण रुजू झाल्यानंतर माओवाद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू आहेत आणि चिंता गुफा भेजी हा सुद्धा माओवाद्यांचा गड असलेला अति खूप घनदाट जंगलाने वेढलेला भाग आहे। या भागात माओवाद्यांचं लोकेशन असल्याची माहिती मिळाल्यानंतर किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात या ठिकाणी एक मोठं ऑपरेशन रात्रीपासून लॉन्च करण्यात आलं होतं आणि आज सकाळी माओवाद्यांना घेरण्यात आलेलं आहे। दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे। आतापर्यंत 3 माओवाद्यांचे मृतदेह त्या ठिकाणी सापडलेले आहेत। शस्त्रसाठाही आहे, एक मोठं कॅडर त्यात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे पूर्ण तर महेश, तुमचा आवाज पूर्णपणे येत नाहीये। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।